नमस्कार, जय महाराष्ट्र पब्लिक. आम्ही गेलो होतो शेलू वेताळला. तिथे एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात एका छोट्याशा शेलू या गावी आहे. आम्हाला करायचा होता तिथे स्वयंपाक, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून पटापट स्वयंपाक केला. तुम्हाला समजलंच असेल आम्ही सलाद करत आहे. नंतर केले आम्ही रोडगे आणि हे चालू आहे रोडगे भाजणं. आणि रोडगे कसे करतात ते तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आम्ही रोडगे केले. तुम्ही कधी रोडगे खाल्ले आहे का? कारण विदर्भातील लोकांनी ते खाल्लेले आहे, म्हणजे त्यांना माहिती आहे ते काय असते. आपण जेवण करत असताना पोळी खातो, तर त्या पोळीऐवजी कणकीची परंतु पोळी न करता त्याचे रोडगे तयार करतात. रोडग्याला दुसरा शब्द काय आहे ते मला माहिती नाही. तुमच्याकडे रोडग्याला दुसऱ्या नावाने ओळखत असेल. अशा प्रकारे केला मग आम्ही सर्वांनी मिळून झटपट पटापट स्वयंपाक. आम्हाला पाहिजे होतं पाणी, मग आम्ही सर्व मिळून गेलो हापशीवर पाणी आणण्यासाठी. मग तिथून पाणी आणलं. तुम्ही कधी हापशीवरून पाणी आणलं आहे का? कमेंट करा. नंतर आम्ही गेलो मंदिरात. हे आहे मंदिरातली विहीर आणि या विहिरीवर लोक स्नान म्हणजे आंघोळ करतात, हातपाय धुतात आणि नंतरच दर्शन घेतात. हे आहे मंदिर, शेलू वेताळ या गावी असलेलं वेताळ बाबाचं मंदिर. नंतर गेलो आम्ही दर्शन घेण्यासाठी. आपल्या चॅनलवर शेलू वेताळचा मिनी ब्लॉग अपलोड झालेला आहे. तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तो सुद्धा जाऊन बघा. आता आपण पोचलो मंदिराच्या आतमध्ये. अशा प्रकारे असे खूप सारे देवाचे फोटो आहे आणि इथं खूपच गर्दी सुद्धा आपल्याला दिसत आहे. तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे इथे चेहऱ्यावर पाणी शिपडतात, कारण इथे या पाण्याला खूपच महत्त्व आहे. जसे देवाची तीर्थ असते तसेच त्या स्वरूपात इथे देवाचं पाणी चेहऱ्यावर शिपडत असतात. इथे खूप गर्दी असते, म्हणून मंदिराच्या मागे कुंकू फुलं आणि पूजा करतात, कापूर अगरबत्ती पेटवतात, प्रसाद आणि नैवेद्य सुद्धा ठेवले जातात. आणि मंदिराच्या बाहेर असे खूप सारे देव आहे. ते गोल राऊंड मध्ये तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे असे गोल राऊंड मध्ये आहे. आम्ही गेलो होतो जानेवारी महिन्यातील रविवारी, त्यामुळे इथे वेताळ बाबाचा यात्राचा महोत्सव सुरू होता. मंदिरातून आल्यानंतर आम्ही केलं सर्वांनी मिळून मस्तपैकी जेवण. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वांनी खाल्ली कुल्फी. याची चालू होती कुल्फी खाणं, तर मी काढला त्याचा व्हिडिओ. हा खूपच क्यूट आणि गोड आहे. नंतर आम्ही फिरलो यात्रा. आणि ही मुलगी दोरीवरून चालत होती. जरी ती आपल्याला साधारण वाटत असली तरी ती कला शिकण्यासाठी कितीतरी वर्ष त्यांनी मेहनत घेतलेली असते. या मुलीमध्ये जी कला आहे ते पाहून सुद्धा कोणी कॉपी किंवा नक्कल करू शकत नाही. म्हणजे मी तर करू शकत नाही, तुम्ही करू शकता का? नक्की कमेंट करून सांगा. इथे चालली होती लहान लेकरांची मस्त मजा. यावर कोणी उड्या मारत होते तर कोणी डान्स करत होते. अशा प्रकारे त्यांनी केला फुल एन्जॉय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही मिनी ब्लॉग अजून सुद्धा बघितला नसेल तर मी लिंक दिलेली आहे, जाऊन बघा. चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये.